नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. एक नवीन अपडेट आपल्या सर्वांसाठी. महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं पत्र आहे 9 जानेवारी 2026चं. पत्राचा विषय आहे परीक्षे पे चर्चा 9 PPC 2026 या कार्यक्रमाबाबत. तर माननीय सचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांचं पत्र आहे 7 जानेवारी 2026चं. तर या संदर्भीय पत्रानुसार हे पत्र निर्गमित केलेलं आहे संचालनालय माध्यमिक यांनी. तर या अनुसार केंद्र शासनाचं जे पत्र आहे त्यामध्ये परीक्षे पे चर्चा हा माननीय पंतप्रधानांचा एक संवादात्मक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालकांना परीक्षेच्या ताण व्यवस्थापन आणि जीवनातील संबंधित पैलूवर सहभागी होण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो, ज्याचा उद्देश परीक्षेशी संबंधित ताणाला शिक्षणाच्या उत्सवात रूपांतर करणे आहे. गेल्या काही वर्षात परीक्षे पे चर्चा एक जन आंदोलन म्हणून उदयास आले आहे, जे विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जाण्यास आणि उत्सव म्हणून साजरा करण्यास प्रेरित करते, प्रोत्साहित करते. या संदर्भात परीक्षे पे चर्चा 2026ची 9वी आवृत्ती जानेवारी 2026च्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये माननीय पंतप्रधान देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. तर परीक्षे पे चर्चा 2026साठी ऑनलाईन नोंदणी दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी MyGovernment.in पोर्टलवर सुरू झाली आणि दिनांक 11 जानेवारी 2026पर्यंत ही पूर्ण होणार आहे. दिनांक 1 जानेवारी 2026पर्यंत देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी 3 कोटीहून जास्त सहभागी नोंदवलेला आहे. अधिक जणांची नोंदणी झालेली आहे. तर परीक्षे पे चर्चा या वार्षिक कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला 12 जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरी करतो. तर त्या दिवसापासून ते 26 जानेवारी 2026 म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून आपण साजरी करतो. तर हा कालावधी दरवर्षी शाळांमध्ये विद्यार्थी केंद्रित कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो. त्यानुसार परीक्षे पे चर्चा 2026साठी या कालावधीत शालेय स्तरावर अनेक उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यासाठी यात प्रोत्साहित करता येईल. दरवर्षाप्रमाणे शाळा उपरोक्त कालावधीत सामाजिक माध्यमांद्वारे योग्य दृश्यमानतेसह उपक्रमांचं आयोजन करू शकतात. हा कालावधी दिनांक 12 जानेवारी 26 रोजी स्वदेशी संकल्प दौड, विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनासाठी धाव, त्यानंतर विद्यार्थ्यांवरील उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात आणि सुचवलेल्या हॅशटॅगचा वापर करून सोशल मीडियावर फोटो, सेल्फी शेअर करू शकतात. शाळा नियुक्त केलेल्या गुगल ट्रॅकरवर छायाचित्रे आणि उपक्रमांची संक्षिप्त माहिती देखील अपलोड करू शकतात, ज्याची लिंक स्वतंत्रपणे शेअर केल्या जातील. काही राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि संस्थांनी परीक्षे पे चर्चाशी संबंधित उपक्रम आधीच सुरू केले आहेत, ते देखील दस्तऐवजीकरणावर सुरू करू शकतात, MyGovernment पोर्टलवर अपलोड करू शकतात. अंतिम दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी एक प्रश्नमंजुषा लेखन स्पर्धा आयोजित केली जाईल, ज्यामध्ये राज्य, केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्यात येतील, जेणेकरून त्यांच्याकडून विद्यार्थी सहभागासाठी निश्चित केलेल्या केंद्रीय विद्यालयात आणि त्याच्याद्वारे आयोजित केल्या जातील. परीक्षे पे चर्चा 2026साठी पुरेशी चर्चा निर्माण करण्यासाठी स्थानिक बातम्या माध्यमे, सोशल मीडियाद्वारे प्रश्नमंजुषा लेखन स्पर्धा या कव्हर केल्या जाऊ शकतात. सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांमध्ये 12 जानेवारी 2026 ते 23 जानेवारी 2026पर्यंत परीक्षे पे चर्चा रनअप उपक्रम मोठ्या उत्साहाने आणि दृश्यमानतेने साजरा करण्यासाठी या ठिकाणी एक पत्र आहे. त्यानुसार कार्यक्रम आयोजित करावेत असे संबंधित केंद्र शासनाच्या पत्रात म्हटलेलं आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील शाळांमध्ये हा कार्यक्रम व्हावा यासाठी हे पत्र शिक्षण उपसंचालक माध्यमिक संचालनालय महाराष्ट्र पुणे यांचं आहे आणि यानुसार 12 जानेवारी ते 23 जानेवारी 2026पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करावेत असे या पत्रात नमूद करण्यात. यानुसार आपण कार्यवाही करावी. या पत्राला भारत सरकारचं पत्रसुद्धा संदर्भी पत्र म्हणून जोडलेलं आहे आणि या पत्रामध्ये सर्व सविस्तर उपक्रमही दिलेले आहेत. तर यानुसार आपण शालेय स्तरावर मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी क्षेत्रीय अधिकारी यांनी कार्यवाही करावी. अतिशय चांगला इनिशिएटिव्ह आहे, जो आपल्या राज्यासाठी एक चांगलं शैक्षणिक चळवळ आणि जनआंदोलन म्हणून होऊ शकेल. तर आपण हे निश्चित राबवाल यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर पण करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.